सैनिक मित्र फाउंडेशन महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट भीमराव चाटे आपणास देऊळगाव राजा तालुक्यामध्ये भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले अंकुश भिकाजी खार्डे यांनी 24 वर्ष देशसेवा करून पुन्हा भारतीय रेल्वेमध्ये 10 वर्ष सेवा केली। त्यांचा आज गुणगौरव सोहळा झाला। अनेक जण आले, त्यांनी त्यांना शुभेच्छाचा वर्षाव केला। त्यांची डॉक्टर मुलगी यांच्याकडून आपण 2 शब्दात जाणून घेऊया पप्पाविषयी आणि आईविषयी। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा। खऱ्या अर्थाने आज आई पप्पाचा स्वातंत्र्य दिवस म्हणता येईल। त्यांच्या जबाबदाऱ्यामधून स्वतंत्र होण्याचा दिवस आणि स्वतंत्रता याचा माझ्यासाठी हा अर्थ आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास की तुम्ही स्वतंत्रपणे काय शिकायचं शिका, काय करायचं करा। त्या विश्वासानेच आपण एक चांगले व्यक्तिमत्व घडू शकतो आणि तो विश्वास माझ्या आईवडिलांनी माझ्यावर ठेवला, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। ताई, तुमचं शिक्षण? माझं ग्रॅज्युएशन BMS आणि मास्टर ऑफ सर्जरीमध्ये PG झालं आहे माझं सर्जरी विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन। आता मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून अमरावती येथे शिकवते विद्यार्थ्यांना आणि माझी जनरल सर्जरीची प्रॅक्टिस आहे। एक माजी सैनिकाची उच्च पदस्थ अधिकारी मुलगी यावरून आपण अनुभव करू शकता की यांनी पहिली सेवा करून पुन्हा दुसरी सेवा केली। जसं सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिकाची जिम्मेदारी अजून वाढत असते, म्हणून त्यांनी पुन्हा भारतीय रेल्वेमध्ये सेवा केली। परंतु या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे या ताईंचा हात आहे। काही ताई नाव काय? कौशल्याताई यांनी या सैनिकाच्या एक पैशाचा संपूर्ण हिशोब ठेवत या परिवाराला पुढे नेलं आणि शिक्षणावर, हॉस्टेलवर, मुलांसाठी, लेकींसाठी हा आणि संपूर्ण परिवारासाठी एक सरांनी इथं सांगितलं होतं की यांच्या घरामध्ये एक वसतिगृह चालल्यासारखं, म्हणजे 8-10 मुलं शाळा शिकायचे आणि ते प्रत्येक मुलगा आज कोणत्या ना कोणत्या नोकरीवर आहेत। सर, आपण सैनिक सरांचे मित्र कुठून आले? मी नांदेडहून आलेला आहे। माझा जिवलग मित्र अंकुशराव, आम्ही दोघं 1987 साठी EME मध्ये भरती झालो। दोन्ही टेलिकॉम होतो। मी पहिलं रिटायरमेंट झालेलं आहे, 2003ला पोलीसमध्ये भरती झालेलं आहे। अंकुशराव आता 24 वर्ष सेवा करून नंतर 10 वर्ष रेल्वेमध्ये सेवा करून निवृत्त झालेलं आहे। त्यांना हार्दिक शुभेच्छा। पुढील वाटचालीसाठी आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियरमधले हे टेलिकॉम लाईन, टेलिकॉम रेडिओ, टेलिकॉम GC म्हणजे सर्व टेक्निकल लोक आज आपणास इथे यांना भेटण्यासाठी नांदेडवरून आले। खूप खूप धन्यवाद सर तुमचं। सर्व लोकांनी आपल्या मुली शिकवावं, मोठे करावं। मुलगा शिकवावा असं काही नाही, मुली पण शिकतात, मोठ्या होत्यात। मुलीवर जरी श्वास ठेवला तर मुली खूप चांगल्या प्रकारे शिकतात आणि मग आपली मुलगी खऱ्या सोनाने निवडली। वा वा, टाळ्या वाजवा। मी नांदेडहून आलो आहे। अंकल आणि माझे पप्पा बॅचमेट आहेत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुढील वाटचालीसाठी इथं आलेलो आहोत नांदेडहून। मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अमेरिकन कंपनीमध्ये। मी तिथून 2018 त्या कंपनीमध्ये कार्यरत आहे ॲज अ सिनियर ग्राफिक डिझायनर। ही सुद्धा सरांच्या मित्राची मुलगी। कांग्रेचुलेशंस मेरी तरफ से। संगीता